महापालिकेच्या अधिकाऱ्यांची अशा प्रकारची कर्तबगारी पाहून स्वतः शेख चिल्लीही स्वतःवरच लाजला नसता तर नवलच म्हणावे लागेल। ज्याप्रमाणे मोसम पात्रातून बारमाही रक्तमिश्रित पाणी वाहत असते आणि वर्षोनवर्षे सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे त्याविरोधात पोटतिडकीने आंदोलन करीत असतात, पण महापालिका अधिकाऱ्यांना यावर उपाययोजना सुचत नाही म्हणण्यापेक्षा करायचीच नसल्याने हे आंदोलन वाझोटे ठरत आले आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आज बोरसे यांनी पुन्हा आंदोलन केले। स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करण्याचा त्यांचा मानस होता, मात्र त्यांना ते करता आला नाही। मात्र आज सांडवा पुलावर त्यांनी प्रतिकात्मक स्वरूपात अभिषेक करीत ताठर भूमिका घेतल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तूर्त स्थगित केले आहे। नागरी वस्तीमध्ये घेऊन जर मंदिराच्या बाहेर ठेवून दिलं किंवा काही धार्मिक स्थळाजवळ एखाद्या राष्ट्रपुरुषाच्या स्मारकाजवळ काही तैलचित्राजवळ जाऊन बसलं तर ते आता वादग्रस्त आहे का नाही। मोसम नदीमध्ये बेकायदेशीर कत्तल आणि कुर्बानीचं पाणी वाहू नये म्हणून आम्ही आज आंदोलन आयोजित केलं आहे। रक्तरंजित मोसम नदी म्हणून मी स्वतः रक्तरंजित झालो आहे। तरी प्रशासनाला जाग येईल किंवा नाही येईल तो प्रशासनाचा प्रश्न आहे, पण आज हे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि या जलप्रदूषणामुळे सर्व मालेगावकरांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। जे रक्त वाहतं हे कुर्बानी म्हणून वाहतं असं नाही रोज, पण कुर्बानीला 100% वाहतं, थांबत नाही 3 दिवस रक्ताचा पाठ वाहतो। म्हणून साहेब याच्यावरती उपाययोजना कमिशनरने केली पाहिजे। या ठिकाणी रामदास काका बोरसे या रक्तमिश्रित नदीत पाणी जे सोडलं जातं, या गंगेत पाणी सोडलं जातं रक्तमिश्रित, याच्या विरोधासाठी गेल्या अनेक वर्षापासून वारंवार पाठपुरावा करून हे आपला लढा देत आहेत, परंतु महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। हे निगरगट्ट प्रशासन यांना ते काम करायचं नाही आहे, म्हणून त्याला जातीयवादाचा रंग द्यायचा प्रयत्न हे लोक करत आहेत। मुळात प्रश्न असा आहे की हे जे रक्तमिश्रित पाणी येतं हे पाणी प्यायला ज्यावेळेस जातं तर हे पाणी फक्त हिंदू पित नाही, मुस्लिमांना सुद्धा हेच पाणी जातं आणि जो काही त्रास हिंदूंना होणार आहे तो मुस्लिमांना सुद्धा होणार आहे। त्याच्यामुळे हा कुठला जातीवादाचा रंग याला देऊ नये। ही जी काही लढाई आहे ही लढाई महापालिका प्रशासनाच्या विरोधात आहे, कुठल्याही समाजाच्या कुठल्याही धर्माच्या विरोधात काकांची ही लढाई नाही आहे। ही लढाई आहे महापालिका प्रशासनाच्या निष्ठुर कारभाराच्या विरोधात। महापालिका प्रशासन जर हे रक्तमिश्रित पाणी व्यवस्थित याची विल्हेवाट लावेल तर ही लढाई करायची वेळ येणार नाही। आणि गेल्या अनेक वर्षापासून वारंवार पाठपुरावा आदरणीय काकासाहेब या ठिकाणी करतायत, परंतु महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे। महापालिकेला ते काम करायचं नसेल म्हणून याला जातीवादाचा रंग देत आहे। विनंती आहे महापालिकेला जातीवादाचा रंग देऊ नये आणि रामदास काकांच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष म्हणून मी मालेगाव शहरातून त्यांना पाठिंबा देत आहे आणि जेव्हा जेव्हा रक्तमिश्रित पाण्याच्या बाबतीत त्यांचं आंदोलन असेल मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील, मी त्यांना ग्वाही देतो। शासन बीजेपी शिवसेनेचं आहे, बरोबर आहे, सत्ता त्यांच्याजवळ, नगर विकास खातं त्यांच्याकडे, बिलकुल गृह मंत्रालय त्यांच्याकडे, बिलकुल हे नदीत पाणी येणं हा मुद्दा नाही। इथं ही जो बेकायदेशीर कत्तल होते ना ती जर थांबली तर हे पाणी आपोआप बंद होईल। त्याच्यासाठी काय आहे, बेकायदेशीर जी काही कत्तल असेल तिच्या विरोधात आमचे गोरक्षक आहेत, भारतीय जनता पार्टी आहे, बजरंग दल आहे, विश्व हिंदू परिषद आहे, शिव हिंदुस्थान प्रतिष्ठान आहे, वेळोवेळी लढा देत आहे। परंतु स्थानिक प्रशासन मग या ठिकाणी महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, वेळोवेळी पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करतं आणि कारवाई ज्यावेळेस करतं तर 100% याच्यावर अंकुश आणण्याचं काम पोलीस प्रशासन आणि आमच्या बजरंग दलचे जे चिते ते करत असतात, परंतु महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करते। महापालिकेचा या ठिकाणी निषेध तर नक्कीच करतो, परंतु या बाबतीत सुद्धा म्हणजे रक्तमिश्रित पाणी असेल हा काकांचा मुद्दा असल्यामुळे मी माझ्या नावाने कधी वरती घेऊन गेलो नाही, परंतु काकांना पाठिंबा म्हणून मी नक्कीच गृह खात्याकडे हा मुद्दा 100% घेऊन जाणार। आता बहुसंख्य नागरिक रामदास काकांची खिल्ली उडवतात की ह्या माणसाने काय असं म्हणजे यांनी डोक्यात भरून घेतलंय, पूर्ण समाज पूर्ण गाव त्यात इंटरेस्ट घेत नाहीये। मग एकटं यांनाच पडलंय का? मग त्या समाजाला जागृत करण्यासाठी तुम्ही काय करतायत?
या ठिकाणी आपण इतिहास बघितला आहे. जो कार्यवेडा माणूस आपलं काम करत असतो, तर समाज असेल, जे लोक काम करू शकत नाही असे लोक असतील, त्यांची खिल्ली उडवतात. परंतु ते काम ज्यावेळेस तडीच जातं, ते काम ज्यावेळेस पूर्णताच जातं, हेच हसणारी लोक त्या उत्सवाच्या गर्दीत सामील होतात. म्हणून या हसणाऱ्यांकडे काका किंवा या शहरातला आंदोलक, मग तो राजकीय असेल किंवा सामाजिक संघटनेचे आंदोलक असतील, ते ह्या अशा हसणाऱ्या लोकांना, खिल्ली उडवणाऱ्या लोकांची गय करत नाही, आपलं काम चालू ठेवतात. एकटा चालणारा माणूस नंतर कारवा तयार होतो, हे आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्याने बघितलं. त्यांनी कबुली जबाब दिला होता का 2 महिन्यात करतो. बरं असं नाही का यांना विसर पडली. मी वेळोवेळी निवेदनं दिले. 7-4ला निवेदन दिलं. आलं लक्षात. सरकार आमचंच आहे. सरकारला आम्हीच पाठवतो. मग सरकारने आमचं रक्षण करायचं, ते भक्षण करायचं. आणि आज पालकमंत्री नाही आहेत, जिल्हा अधिकारी पालक आहेत. त्यांच्या साक्षीने हा विषय घाताळलेला आहे. त्यांनी यावं, त्यांनी समस्या चालू. 1 दिवसाचा गणपती तो चालत नाही. मग हे सातत्याने रोज होतं ना, असं नाही काही इथलाच होतं. रोज कत्तल होती, रोज मांसाचे गोळे येतात. काय पालिका प्रशासनाला दिसत नाही. ते कुत्रे घेऊन फिरतात मंदिरापर्यंत. आम्ही किती झाकापाक करायची, किती संयम ठेवायचा. तुम्ही राजकीय लोक आहेत, मी छोटा माणूस आहे तुमच्यासमोर. तुम्ही ठरवा, माझं काही म्हणणं नाही त्याच्यामध्ये. तुम्ही काढा किंवा ठेवा. चांगला माणूस विकास करणारा असेल तर गाव बकास होत चालू. दिवसेंदिवस हेच करायचं. ते तुम्ही ठरवा. तुम्हाला आंदोलन करायची काय गरज आहे? तुम्ही एक फोन लावला खलास, विषय संपून जाईल. असं कुठे झालं? आमच्याही वर्षांना कळलं पाहिजे. तुम्ही कळवा ना. मग कळव काय, केव्हा कळवा? अंधार होत चाललं, अंधार होत चाललं. भय इथले संपत नाही, चारी बाजूला अंधार. जग हे बदले, दिवस उगवला, अथवा चंद्र जैतो झाला. अरे काय ते मजला न कळे, दाटला चोहीकडे अंधार, दाटला चोहीकडे अंधार. असं कोण म्हणतं? आंधळा ज्याला दिसत नाही तो म्हणतो. पण आपल्याला तर दिसतं, मग आपण का आंधळ्याचं सोंग करता? हे रक्त दिसत नाही का कमिशनरला? करा तुम्ही, गुन्हा दाखल करा, आम्ही उठून जातो. करा कमिशनरवर गुन्हा दाखल. का गुन्हा दाखल होत नाही? आमच्यावर होतो, त्यांच्यावर बी झाला पाहिजे. त्यांच्यावर बी झाला पाहिजे. दिसतंय, दादान दिसतंय, रक्ताचे पाठ वाहून राहिले. का वाचतात? विचारणं तर दूर, पनिशमेंट तर व्हायला पाहिजे. पनिशमेंट होत नाही. एक ताकद आहे त्यांच्या मागे. त्या ताकदीच्या जेव्हावर ते काही बी करतात. असं तुमच्या मागे ताकद नाही साहेब. त्याच्यामुळे तुम्हाला काही करता येत नाही. तुम्हाला वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, ते म्हणजे जिल्हा अधिकारी. काय बोलले माहिती आहे? 100% बंद नाही होऊ शकत म्हणे. तेव्हा SP साहेबांच्या कानावर टाकलं, तेव्हाच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. अशी कोणती मस्ती आहे? तो माणूस असं बोलतो 100% बंद होऊ शकत नाही. बोलतात आणि पलटे. जपान मशीन आहे, गोड बोलणारी मशीन आहे. मग त्यांचा शब्द आहे 100% बंद होऊ शकत नाही. म्हणजे त्यांनी प्रोत्साहन देतात. ते प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोत्साहन देतात. कायदा कोणी तोडायचा, कायदा कोणी पाळायचा? फक्त पोलिसांनी. सर्व गोष्टीमध्ये पोलीस. मग हे काय शोपीस आहे? काही त्यांचं काय हळदी कुंकूनी पूजा करायची आहे का? हे चुकीचं आहे. चुकीचं होतंय, चुकीचं ठरलंय, चुकीचं करलंय. तर बरोबर करण्यासाठी कमिशनरवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. 9 वाजेपासून मी इथे धरणं आंदोलन केलं होतं. विषय दरवर्षाचा आहे, सर्वांना अवगत आहे. रक्तमिश्रित पाणी बेकायदेशीर कत्तलखान्यातून येतं. त्याच्यावर महानगरपालिका कुठलीही उपाययोजना करत नाही. जिल्हा अधिकाऱ्यांनी आदेश पारित केले होते 3 महिन्यापूर्वी. याच्यावरती मेजर प्रॉब्लेम आहे, याच्यावरती उपाययोजना करा. इथे येऊन सांगून गेले. आता सर्व स्तरातून विचार करून आत्ताचं जे आंदोलन आहे ते का झालं हा तुमच्या पुढे खुलासा झालेला आहे. तुम्ही प्रत्यक्षात पाहिलेलं आहे. हे असं जर चालू राहिलं तर याच्या पलीकडे सुद्धा आम्ही मंत्रालयापर्यंत जाऊ शकतो. पण आता इथे सर्व प्रतिनिधी आहेत. भाजप शहर अध्यक्ष बी उपस्थित आहे, प्रांत साहेब आहे, डेप्युटी साहेब आहे. यांनी सांगितलं का तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांशी बोला. त्यांच्याशी बोलणं झालं आणि येत्या मंगळवार बुधवारपर्यंत एवढ्या पुढच्या आठवड्यात येऊन ते स्वतः कमिशनरवरती गुन्हा दाखल करणार आहे. त्यांनी मला मनापासून नाही तनापासून आश्वासन दिलं का हा माझा शब्द आहे. त्यांनी माझासुद्धा अपमान केला आहे. कमिशनरवर कारवाई होणार 100% आणि याच्यावरती उपाययोजना करायला भाग पाडणार. म्हणून मी आजचं आंदोलन स्थगित करतो आहे.